नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण 1 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये आपल्या मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे। त्यामुळे आज दुपारनंतर सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी असाच मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता सुरुवात करूया मित्रांनो आपण पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागाकडून। या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल रडारवरती की वसई विरार आहे, मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, त्यानंतर माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुंद, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे सांगली आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर विटा, वडूज, कराड, सातारा, भोर, पुणे, बारामती, इंदापूर, दौंड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अकोले आहे, घोटी आहे, नाशिक आहे, जव्हार आहे, पेठ आहे, मनमाड आहे, मालेगाव आहे, अव्वा आहे, साक्री आहे, नंदुरबार आहे या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मालेगाव आहे, धुळे आहे, शिरपूर आहे, चाळीसगाव आहे, मनमाड आहे, श्रीरामपूर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये थोडासा किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार नाही। त्यानंतर इकडं श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, दौंड आहे, बारामती, इंदापूर, त्यानंतर बार्शी, पंढरपूर, सोलापूर, सांगोले हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही। त्यानंतर इकडं धाराशिव आहे, त्यानंतर इकडं बघू शकत असेल मित्रांनो तुळजापूर आहे, वैराग आहे, लोहारा आहे, नलदुर्ग आहे, बार्शी, भूम, लोणीघाट, कैज, बीड, वडवानी, शिरूर, कसार, त्यानंतर गेवराई, पाथर्डी, पैठण, त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर आहे, गंगापूर आहे, देवळी आहे, फुलंब्री आहे, कन्नड आहे, पिंपरखेड, चाळीसगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं खानदेशचा जो संपूर्ण प्रदेश आहे मित्रांनो, धुळे आहे, अंबळनेर, परोळा, त्यानंतर एरंडोल, जळगाव, त्यानंतर यावल, भुसावळ, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान फारसं कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं भोकरदन आहे, जाफराबाद आहे, देऊळगाव राजा आहे, चिखली आहे, बुलढाणा आहे, जानेफळ आहे, मेहकर आहे, लोणार आहे, त्यानंतर परतूर, मंटा, शेलू, पाथरी, रामपुरी, माजलगाव, वडवानी, परळी, वैजनाथ, गंगाखेड, परभणी हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कंधार आहे, नांदेड आहे, अर्धापूर आहे, बसमत आहे, पूर्णा आहे, त्यानंतर गंगाखेड, अहमदपूर, लातूर, औसा, मुखेड, नायगाव, त्यानंतर पेठउमरी, भोकर, हिमायतनगर, भैसा, धर्माबाद, मुखेड, देगलूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा आहे, बलकापूर, नांदुरा, खामगाव, त्यानंतर मेहकर, जानेफळ, लोणार, त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड आहे, वाशिम आहे, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, त्यानंतर इकडं कारंजा, लाड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पातूर आहे, अकोला आहे, बाळापूर आहे, पाटी आहे, तेलारा, अकोट, दर्यापूर, मूर्तिजापूर, त्यानंतर चिखलदरा आहे, अचलपूर आहे, अमरावती आहे, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, चांदूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, कारंजा, त्यानंतर पांढरकवडा, डिग्रस, दारवा, नेर, पुसद, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, किनवट, त्यानंतर उमरखेड, आदिलाबाद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा आहे, पुलगाव आहे, आर्वी आहे, कोंडाली आहे, त्यानंतर लखमापूर आहे, हिंगणघाट आहे, त्यानंतर इकडं नरखेड, पांडुर्णा, सावनेर, काटोल, नागपूर, त्यानंतर रामटेक, मौंडा, उमरेड
या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, त्यानंतर साकोली, अर्जुनी, मोरगाव, गोंदिया, वाराशिवनी, त्यानंतर किन्नी, आमगाव, देवरी, घोटी, त्यानंतर डोंगरगड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं धानोरा आहे, कापसी आहे, त्यानंतर इकडं गडचिरोली आहे, आरमोरी, ब्रह्मपुरी, त्यानंतर पोपूर्णा, चमरोशी, चंद्रपूर, चिमूर, त्यानंतर भद्रावती आहे, हिंगणघाट आहे, त्यानंतर पांढरकवडा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 1 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओ उपयुक्त वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.